अकोले तालुक्यातील आरोग्य सेवेचे 3:13 वाजले असून आमदार किरण लामटे यांच्या होमग्राऊंडमधील कोथळे या आदिवासी दुर्गम गावच्या प्राथमिक आरोग्य पथकाच्या केंद्रासमोर आजारी वृद्ध महिला उपचारासाठी डॉक्टरांची वाट पाहत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळाले। कोथळे हे गाव अकोले तालुक्याच्या सीमारेषेवर असलेले आणि आमदार किरण लामटे यांच्या लव्हाळी गावच्या ग्रुप ग्रामपंचायतचा भाग असलेले आदिवासी विभागातील दुर्गम गाव। या ठिकाणी चेतन भागवत नामक वैद्यकीय अधिकाऱ्यासह वैद्यकीय पथक कार्यरत आहे। सदर कोथळे पथकात त्यांची नेमणूक असून काही कारणास्तव त्यांच्यावर आठवड्यातून काही दिवसांसाठी मवेशी या ठिकाणी प्रशासकीय कामाची जबाबदारी सोपवली होती, परंतु चेतन भागवत नामक वैद्यकीय अधिकारी गेली 1 ते 1.5 वर्षांपासून कोथळे या गावी आलेच नाहीत, अशी येथील गावकऱ्यांची तक्रार आहे। त्यामुळे या परिसरातील आजारी रुग्णांना सलाईन लावणे, इंजेक्शन मारणे यासारख्या इतर कोणत्याही वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नाहीत। यामुळे या परिसरातील गोरगरीब आदिवासी बांधवांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे एकंदर चित्र आहे। लाखो रुपये पगार घेणारे वैद्यकीय अधिकारी मुख्यालयात राहत नाही, ही खरी वास्तववादी परिस्थिती आहे। आरोग्य सेवा रामभरोसे सुरू असल्याचे दिसून येते। या अशा अनेक अडचणींबरोबरच या ठिकाणी असलेल्या अपुऱ्या दळणवळणाच्या सुविधेमुळे वृद्ध महिला रुग्ण यांना कोथळे येथून 16 किलोमीटरवर असणाऱ्या मवेशी येथील शासकीय रुग्णालयात जावे लागते। त्यातही त्या ठिकाणी असणारे डॉक्टर काही ठराविक वेळात ओपीडी बंद करतात। त्यामुळे सदर आदिवासी विभागातील रुग्णांना एकतर तिथेच थांबावे लागते किंवा खासगी डॉक्टरांकडे उपचार घ्यावे लागतात। कोथळे येथे तर फक्त पथकातील एक महिला कर्मचारी उपकेंद्रात उपस्थित होती। मग इतर कर्मचारी काय फुकटच पगार घेतात का? वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कधी कारवाई करणार असा सवाल जनतेकडून विचारला जात आहे। वैद्यकीय अधिकारी नसल्याने उपकेंद्र म्हणजे फक्त देखावा असल्याचे चित्र दिसून आले। या सर्व गोष्टींसाठी वैद्यकीय पथकाचे वैद्यकीय अधिकारी चेतन भागवत जबाबदार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। पथकाचे कर्मचारी स्थानिक रुग्णांना आरेरावी करतात असेही गावकऱ्यांनी सांगितले। त्यामुळे या ठिकाणी तातडीने एखाद्या दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कोथळे ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे। नाव दाकूबबन भांगरे कोथळे। मी इथं बक्षीसपत्र जनसेवासाठी दिलेले, गोरगरिबांचं म्हाताऱ्या कोत्र्या माणसं सेवा हो म्हणून असं मी मदत केलेली आहे गावामधून। इथं सेवा माझ्या मनाने सेवा होत नाही। मी पाठीमागं 15 दिवसापूर्वी इथं आलो तर एक सिस्टर होत्या, त्यांचं आडनाव माहीत नाही मला, तर त्यांनी असं बोलले, म्हटलं मला टूप पाहिजे, तर म्हणलं आमचं मेडिसिन 3 महिन्यापासून बंद केलेलं आहे, सलाईन पाहिजे उपलब्ध। ते म्हणून आम्ही म्हटलं मी पंचायतीकडे तक्रार देतो, तुमचा अधिकार नाही तक्रार द्यायची, असे ते सिस्टर डॉक्टरच्या जागेला चार्ज दिलं काय, तर ते लेडीज आहे, पण ते मला तर तोंड दाटीमध्ये बोलले। इथं एक कम्पाऊंडर का डॉक्टर आहे इथं कोणतरी आहेत, त्याला एक जण म्हणतो टूप उपलब्ध आहे, एक जण म्हणतो टूप उपलब्ध नाही, त्यांच्यात माझी बरीच बाचाबाच झाली, ते माझ्यावर कारवाई करायला निघाले। तर माझं म्हणणं इथं माझ्या गोरगरिबांची सेवा व्हा। भागवत डॉक्टर कमीत कमी इथं आम्हाला 1.5-2 वर्षात इथं चार्जला होते, पण ते इथं का उपस्थित राहतच नाही, आमची सेवा होत नाही। तो आमचे खूप आम्हाला इथून 24 किलोमीटर गाडी, तर रस्ते चालू आहेत आमचे, गाडी नाही तर उपलब्ध, एसट्या चालू नाही, व्यवस्थित वेळ गाड्या नाही, अशी म्हातारी माणसं तिथं, तर त्यांना आम्ही वैयक्तिक दवाखान्यात सहखर्चाने नेतो, तिथं पैसे आमच्याकडे उपलब्ध नाही, पण तुमच्याकडून पैसे असे काढतो। खूप मोठी अडचण आहे आमची ग्रामीण भागामध्ये। तेव्हा हा दवाखाना 24 तास चालू असो। इथं सिस्टर लोक खूप सुंदर सेवा, डोंगरे सिस्टर आहेत, खूप 24 तास त्यांची खूप सेवा असते। म्हाताऱ्या कोत्र्यांच्या लहान बाळाला मोठ्यांचा काका दादा बोलून ते एकदम व्यवस्थित सेवा करतात, पण इतर कर्मचारी आहेत त्यांचं पूर्व लक्ष इथं नाही आहे दवाखान्यावर। तर आमची शासनाला अशी विनंती आहे का पूर्व लक्ष ठेवून आम्हाला परत भागवत डॉक्टर किंवा उघडे डॉक्टर हे आमची विनंतीपूर्वक गावकऱ्यांचे म्हणणं आहे का इथं पाहिजे आम्हाला। आमची जेणे मनापासून सेवा होत नाही, तेवढी विनंती करतो आम्ही आरोग्य विषयाच्या ऑफिसला, अधिक काही गोष्टींच्या ऑफिसला चर्चा करतोय, ती आमची सेवा झाली पाहिजे इथं अशी विनंती करतोय। असे म्हातारे माणसे बघा, कमीत कमी इथून कोतुळला गेल्या पाहिजे, अकोल्याला राजूरला गेल्या, तिथपर्यंत पेशंटला सहकार गोळ्या औषधांची नाही तुमच्याकडे जास्त उपलब्ध, पण चालू तिथं माणसं नेलं पाहिजे। इथं गाडी सेवा आहे आम्हाला, एक गाडी इथं दवाखान्यात गाडी, ती गाडी उपलब्ध नाही इथं, परत म्हणतं रस्ता नाही, आता रस्ता उपलब्ध आहे इथं, ती ॲम्ब्युलन्स असते, ती ॲम्ब्युलन्स उपलब्ध नाही इथं, सलाईन आम्हाला इथं भेटत नाही, सलाईन घेता काय पेशंट डायरेक्ट सिरियस होतात। आम्ही लोणी, माझा स्वतःचा पेशंट आहे, 3 महिने झाले कमीत कमी एका डॉक्टरने पाहिलं नाही, मी लोणीला ॲडमिट केलं होतं, मला 15,000 खर्च आला, माझे पैसे संपले,
आणि मी ते परत पेशंट पैसे नसल्यामुळे पेशंट कसं माझ्या घरात आहे. आता कोणी अधिकारी माझा पेशंट पाहायला तिथं यावं, डॉक्टरने यावं, अधिकारीने यावं, कोणी यावं, माझे कार्य याने असे ते माझ्या घरात पेशंट पडलेले त्यांच्या सांगते डॉक्टर शिरा चॉकअप झालेले आहेत. आता काठीवर पेशंट चालतंय माझं. अधिक माझ्या गावात ही सेवा जी व्हायची ती सेवा होत नाही अशी विनंती करतो, कोटी कोटी विनंती करतो. माझ्या शासनाने लक्ष द्यावं असं विनंती करतो. 10 मनोचे कोणतरी कंपाऊंडर डॉक्टर आहे, त्यांनी मी टूप मागाटली इथं, तर तू म्हणले एक तेवढं टूप नाही शिल्लक. त्यांचा अधिकार नव्हते तर बोलायचं. जे टूप द्यायला आहे त्यांचा अधिकार आहे. भलतेच येतात दमदाटी करतात आम्हाला आणि त्याच्या भाषेमध्येच काहीतरी आरेतुरे करून तुम्हाला आरेतुरे करतात, दमदाटी करतात गावकऱ्यांना. ज्यांचा अधिकार तिथे एक भांगरे पेशंटला आले ते पेशंटला आरतुरे करतात ना. नाही झाले तर 8 दिवसात आम्ही 8 दिवसाच्या आधी इथं आंदोलन करणार. इथं म्हणजे करणार आम्ही. माझी आई इथं दवाखान्यापाशी आले तरी तिला उपकार भेटत नाही काहीच. माझे वडील अजून सिरियसली डॉक्टर हजर आहे का? किती दिवसापासून नाही हजर? वर्षापासून नाही. काय नाव आहे डॉक्टरांचं? भागवत सर. भागवत सर. म्हणजे तुम्ही या वर्ष 1.5 वर्ष होऊन त्यांना पाहिलंच नाही असं तुमचं म्हणणं आहे? सिस्टरच आहे. आणि मग जर ते जर नसले, डॉक्टर जर नसले तर मग याचे पेशंटचं काय करता तुम्ही? कुठे नेता त्यांना? बंद सर मग कोतुळ किंवा राजूर, संगमेर, अकोला, लोणी. डॉक्टर इथं सतत पडलेलं पाहिजे. एक गाडी पण पाहिजे तिथं आम्हाला. हा नाही तर एक गाडी सोडून दुसरी गाडी कुठून आम्ही भाड्यानं पाहणार? किती लोक गाडीला पहिला भाडा द्यावा लागतंय आणि गाडी कोथळा जायला कोणाकडे पैसे नसले तर काय करणार आहे माणूस? कैसे पैसे आहेत आम्हाकडे आणि गरीब लोकांना पैसे काय येत इथं? आज खायला आणलं नाही पण भात पिकता येते. इथं डॉक्टर हजर पाहिजे. आता एक सिस्टर येते, कधी कधी येतं, कधी येते, अशा पण नव्हतो. तर त्याला लोकांनी कुठे जायचं बाबा? कधी मग डॉक्टर किती वर्षापासून येतच नाही इथं? आता डॉक्टर जवळजवळ खरी म्हणतात आता वर्ष व्हायला कधी येतच नाही का वर्षापासून? हो. मग काय करता तुम्ही पेशंटची व्यवस्था? इथं उडल डॉक्टर किंवा बाकू डॉक्टर कोणी आता इथं पाहिजे. लोकांची सोय झाली पाहिजे. धनु आता सोयी सुद्धा मारती नाही. एमर्जन्सी कोयता लागला, कुराड लागली, काय त्याला लागली तर ते धनु आता सोयी तर नाही जा कोण्याला. मग ती सोयी तर व्हायला नको का? म्हणजे याचा अर्थ इथं इंजेक्शन वगैरे धनुरात सुद्धा इंजेक्शन मारलं जात नाही? नाही मारलं जात नाही. काहीच नाही का इथं? मग औषध वगैरे म्हणतात का? औषध देतात का तुम्हाला? कुणी आलं झालं? मला लावलं पट्टी घ्यायची खर्च झाला, बाकीचं काही सलाईन नाही. सलाईन सुद्धा उपलब्ध नाही का? नाही. कसं उपलब्ध आहे? कोणाला सलाईन नाही दिलं का आतापर्यंत त्याने? सलाईन द्यायला तर डॉक्टरच नाही तर सलाईन देणार कोण? कमी कमी मग काय म्हणणं आहे तुमचं? मग काय तुम्हाला काय? कमी कमी आपल्याला डॉक्टर पाहिजे, सोय पाहिजे, कमी कमी इथं गाडी पाहिजे. पटकन जायसाठी एक बस येते 2-3 वाजता, ती गाडी लोकांनी कुठे जायचं बुवा? किती? मग शासन का लक्ष देत नाही बुवा? हा 4 गाव येतं, 4-5 गाव येतं. कमी कमी इथं ह्या ग्रुपला ह्या लोकांची 4 गावांची सोय काय आहे बुवा? ग्रामपंचायत काय सोय आहे बुवा? हे तर पाहिजे का नाही? सोय व्हायला पाहिजे आपलं हे म्हणणं आहे. नमस्कार, मी समाजसेवक अनंत गाणे. मी आज कोथळे उपकेंद्राला आलो आहे. ह्या ठिकाणी मला असं तक्रार करण्यात आली का कोथळे जे पथक आहे या पथकामध्ये डॉक्टर जे कोणी असतील ते मविशीला दिलेले आहेत आणि गेल्या 1.5 वर्षापासून ग्रामस्थांच्या आता ज्या भावना जाणून घेतल्या आम्ही, तर 1.5 वर्षापासून जे भागवत डॉक्टर कोणी सांगतायत तर 1.5 वर्षापासून इथे डॉक्टर सेवा नाही आहे. आणि इथं असतं आपले सिस्टर ताई, त्यांची सेवा चालू आहे, ते मुख्यालयात राहतात. तर इथं गेल्या 1.5 वर्षापासून यांचं म्हणणं आहे का इंजेक्टेबल काय दिलं जात नाही, सलाईन लावली जात नाही, डिलिव्हरी केली जात नाही आणि म्हातारे जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना कोणतीही सेवा उपलब्ध होत नाही. यांना कोथरूड, राजूर, अकोला, संगमेर ह्या ठिकाणी जावं लागतं उपचारासाठी. तरी कमीत कमी आरोग्य अधिकारी नागोरगिरी साहेबांनी, THO सरांनी याचा विचार केला पाहिजे. त्याच्या मविशी स्तरावरती वैद्यकीय अधिकारी दिलेले आहेत. ते 3ही वैद्यकीय अधिकारी तिथे बसून असतील आणि कोणी पथकामध्ये एकही वैद्यकीय अधिकारी नसेल उपलब्ध. आज परिस्थिती मी स्वतः बघितली का इथं लॉक लावलेले उपकेंद्राला म्हणजे पथकाला, आणि या पथकाला लॉक लावले असल्यामुळे हे उपचार काय घेणार आहेत? हे आजी 3 तासापासून बसलेले आहेत इथं. आरोग्य सेवेची 80-83 व्हायला लागलेली आहे. ह्याकडे वैद्यकीय अधिकारी जे कोणी असतील कोणा आणि कोथळा तर यांनी इकडे तातडीने लक्ष दिलं पाहिजे. माननीय DHO साहेब यांनी तातडीने या ठिकाणी जनतेच्या गावकऱ्यांच्या भावना घेऊन या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी जे भागवत सर असतील त्यांना तात्काळ इथं हजर करावं
नाहीतर हे गावकरी 8 दिवसाच्या आतमध्ये हे इथं आंदोलन छेडणार आहे, तिथं बसून आंदोलन करण्याची त्यांची तयारी आहे. त्यासाठी आपण प्रशासनाने लवकरात लवकर इथं नेमणूक करावी. म्हणजे भागवत सर जे डेप्युटेशन पाठवलेत, जे चार्ज म्हणून भविष्य दिलाय, तिथं 2 वैद्यकीय अधिकारी तिथं आहेत, तर पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांना तात्काळ तिथून सेवामुक्त करून इथं उपकेंद्राला पथकाला हजर करावं अशी मी प्रशासनाला विनंती करतो. आणि याकडे गट विकास अधिकारी साहेबांनी जर नागरगोळे साहेबांनी आणि टीओच्या साहेबांनी जर कारवाई केली नाही तर ह्या जनतेला घेऊन मी या उपकेंद्राच्या पथकाच्या दारामध्ये आंदोलन करत. यासाठी 8 दिवसात कारवाई करावी अशी मी शासनाला विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. याबरोबरच मविशी येथे शासकीय रुग्णालयास भेट दिली असता या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी चेतन भागवत हजर नव्हते. ते मीटिंगसाठी अकोले येथे गेल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दालनात जुनीच माहिती लिहिली असल्याचे दिसून आले. दवाखान्याच्या परिसरातील इमारती व शौचालये यांचे दरवाजे तुटलेले व अस्तव्यस्त असल्याचे आढळून आले. तसेच दवाखान्याच्या बाजूस वापरलेल्या व एक्सपायर झालेल्या सुया, सिरिंज व औषधे यांचा कचरा उघड्यावर टाकल्याचे आढळून आले. मवेशी येथील आरोग्य केंद्राच्या अनियमितता, अरेरावी आणि हलगर्जीपणाविषयी मवेशीच्या सरपंचांनी वैद्यकीय अधिकारी चेतन भागवत यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जनतेच्या तक्रारीनंतर समाजसेवक अनंत घाणे यांनी कोथळे पथकाला भेट दिली. यावेळी भागवत यांना कार्यमुक्त करून कोथळे पथकात पाठवावे व आदिवासी जनतेच्या आरोग्याचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे. येत्या 8 दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. मवेशी गावचा सरपंच आहे आणि आमच्याकडे जे याचं PSC मवेशी म्हणून जे आहे तिथं भागवत डॉक्टर जे आहे ते व्यवस्थित पेशंटला लक्ष घालत नाहीत. पेशंटवरती नेहमी अरेतुरेने बोलतात. तसंच मध्ये कॅम्प लावला होता डिलिव्हरीसाठी, त्या वेळेसुद्धा त्यांनी अजिबात म्हणजे ज्या महिला असतात त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली नाही, राहण्याची व्यवस्था नव्हती काहीच. आम्ही गेल्यानंतर त्यांनी 9 ते 10 वाजता जेवण आलं, पाणी आलं, अशा प्रकारे तो पेशंटवर सुद्धा लक्ष घालत नाही. यासाठी डॉक्टर सेटे आणि BDO साहेब आणि नागरगोजे साहेब यांनी लक्ष घालून या माणसाला जिथे त्याची परमनंट ड्युटी आहे त्या कोथळ्याला पाठवा आणि मवेशी गावासाठी नवीन माणूस कायमस्वरूपी द्यावा, एवढी माझी नम्र विनंती आहे. काय अजून काय तक्रारी ते राहतं का, हजर राहतं का ते इथं? हजर कोणी एकही डॉक्टर राहत नाही, ते बाहेरूनच जाऊन येऊन करतात. ती 2 नवीन जे आलेले डॉक्टर आहेत ते मुक्कामी असतात तिथे आणि स्टाफवर सुद्धा त्यांचं लक्ष नसतं. कोण राजूरला फिरतो तर कोण अकोल्याला फिरतं, स्टाफवरच त्यांचं कंट्रोल नाहीये. आम्ही गेलो का तेवढ्यापुरतं बोलतात गोड का नाही मी सर्व व्यवस्थित करतोय, तुम्ही लक्ष आणून देत ज्या गोष्टी त्या आम्ही पूर्ण करतोय. पण ते वैयक्तिक ते काही करत नाही, ती फक्त उडाउडीची उत्तरं देतात. आणि आरोग्याच्या संबंधित सलाईन लावणे, गोळ्या औषध वगैरे देणे करतं का व्यवस्थित? आता बऱ्याचशा वेळेस मी जेव्हा चेक केलं तर केस पेपरवरती काही लिहिलेलं नसतं. त्यांच्या वेळेस काळात गेलो होतो मी, शाळेची मुलं जातात त्यांना मेडिकल सर्टिफिकेट लागतं, ते त्यासाठी ते देत नाहीत मेडिकल सर्टिफिकेट. त्या शिक्षकांना सांगतात का वर्षातून 2च वेळा सर्टिफिकेट दिलं जाईल, मुलींसाठी लागतं. समजा काही सणानिमित्त मुली जातात गावी, त्या 4 दिवसांनी आल्या तर मग त्यांना सर्टिफिकेट द्यावं लागतं हॉस्टेलला. ते हॉस्टेलला सर्टिफिकेट देण्यासाठीच ते टाळाटाळ करतात. तुमच्या गावावरून आणा, राजूरवरून आणा, असं उडवडीची उत्तरं देतात. तसंच गोळ्या औषधं पण हे नाही आहेत, उपलब्ध नाही आहेत. बऱ्याचशा लसी उपलब्ध नाही आहे, ती त्यांना बरंच चौकशी केली आम्ही आणि वेळोवेळी शेटे डॉक्टरांना पण फोन करून आम्ही कळवतो, पण त्याच्यावरती काही चालू होत नाही. कृपा करून लक्ष घालावं. तसेच येत्या 8 दिवसामध्ये भागवत डॉक्टरांची जर बदली नाही झाली तर त्यासाठी आम्ही PSCला टाळं ठोकू, नाही तर जन आंदोलन मोठं उभारू.